देटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. फार काळापासून बंद पडलेलं कै अभयराव इनामदार स्मृती वसतिगृह. शिशिरातील एक भाल्यापाटे अनामिका आपली लेखणी घेऊन डोकेफोड करत बसली होती. प्रश्न होता तितका घन. भल्या पाटे एवढ्याच का करता काल रात्रभर तिला झोप लागली नव्हती. शोधाशोध करण्यात तिचा वेळ गेला होता. घडलेल्या घटनाच इतक्या विचित्र होत्या की डोक्यात थैमान घालणाऱ्या सर्व प्रश्नाची उकल झाल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हता. उगाच का ती अमेरिकेतून तडकाफडकी इथं निघून आली होती. तसंही तिथं तिचं शिक्षण पूर्ण झालंच होतं. महिन्या 2 महिन्यात ती इथं परतणार होती स्थायिक होण्याकरता. पण त्या अगोदर खूप जुनी झाल्यामुळे ही इमारत पाडायची नोटीस आली होती. त्यामुळे ती पाडून नवीन इमारत बांधायचा तिचा विचार चालू होता. आधी ठरल्याप्रमाणे बाबांच्या इच्छेनुसार इथे या 2 मजली इमारतीत तिला हॉस्पिटल काढायचं होतं. म्हणजे खरं तर फक्त दुसऱ्या मजल्यावर, कारण पहिला मजला मनोहर काकांच्या नावावर होता. पर्यायाने त्यावर काकीचा आणि समीरचा अधिकार होता. पण आता ना काका या जगात होते, ना त्यांच्या मागे त्यांच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगणार कोण होतं. काकी तर समीरला लहान असतानाच काकांना सोडून गेली होती, कधीही न परतण्यासाठी. दुसरं लग्न केलं होतं म्हणे तिनं. आणि आता तर समीरही परागंदा झाला होता. त्याचा काहीच आतापता नव्हता. ती त्याचा शोध घेणार होती, कारण चुलत असला तरी लाडका भाव होता तो तिचा. पण नाहीच मिळाला तो तर या सगळ्याच प्रॉपर्टीवर वारस म्हणून भविष्यात तिचंच नाव लागणार होतं. इथं आल्यावर तिच्या लहानपणाच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. पारिजातकाच्या खाली फुलं वेचणं, बेचकीनं कैऱ्या पाडणं, एवढ्या मोठ्या घरात लपाछपी खेळताना कुठं कुठं खोपच्यात जाऊन लपणं, कोणाचं लक्ष नसताना स्टुलावर चढून डबा काढून त्यातल्या आजीनं आणलेले लाडू पळवणं, छोट्या समीरला कडेवर घेऊन घरभर फिरणं, 1 ना 2 अनेक आठवणीची अगदी रांग लागली होती. काही वर्षापूर्वी आनंददायी असणारे हे घर आज मात्र इतकं जीर्ण आणि भयान दिसत होतं. बिल्डिंगच्या बाहेरून उडालेला रंग, जागोजागी निघालेलं प्लास्टर, खांबाना गेलेले क्रॉस, बिल्डिंगच्या आजूबाजूला वाढलेलं वाळलेलं गवत, सारं काही उदास वाटत होतं. पोरकेपणाची भावना तिचं मन पोखरत होती. आल्या आल्या ती खालपासून वरपर्यंत फिरून आली होती. लवकरच ही इमारत जमीनदोस्त होणार म्हणून नाही म्हटलं तरी तिला वाईट वाटलंच होतं. कितीही जुनी झाली तरी प्रत्येकाला आपल्या लहानपणीची जागा आहे तशीच राहावी असं वाटत नाही का? तळमजल्यावर 2 घरं होती. चांगली भली मोठी होती. एक त्यांचं आणि एक मनोहर काकांचं. पण आता त्या दोन्ही घराची पूर्ण रायाच गेली होती. माणसाचा वावर नसला तर त्या घराला घरपण कुठं राहतं. त्यातल्या त्यात ती येणार म्हणून त्यांचं घर नामदेवानं साफ तरी करून ठेवलं होतं. पण बाजूला काकांचं घर तर कोळी कष्टकानी धुळीनं भरलं होतं. शिवाय खूप दिवस खोली बंद असल्याने येणारा तो कुबट वास. घराचा दरवाजा उघडल्या उघडल्या 1-2 वटवाघळा तिच्या जवळनं गेल्या आणि ती केवढ्यांदा दचकली. पुढे तिला त्या घरात आत जाण्याचा धीरच झाला नाही. पूर्ण बिल्डिंग फिरताना मात्र तिला आपल्या आजोबांच्या व्यवहाराची, स्वभावाचं कौतुक वाटलं. तिचे आजोबा अभयराव इनामदार अतिशय हुशार माणूस. इथं मोठी इमारत बांधायची दूरदृष्टी तेव्हा त्यांनी ठेवली म्हणूनच बाबांचं आणि काकांचं नशीब उजाडलं. कारण घरची जमीन कुळकायद्याने हातातून गेली होती. त्यामुळे काकांना आणि बाबांना स्वतःचा उद्योगधंदा सुरू करणं भाग होतं. आजोबांनी 2 भावामध्ये समान वाटणी करून ठेवली होती. खालची ऐसपैस असणारी 2 घरं दोघांच्या नावावर, वरचा पहिला मजला काकांना आणि दुसरा तिच्या बाबांना. जे हवं ते करा. पहिल्या मजल्यावर काकांचं हॉस्पिटल होतं. काकांप्रमाणे बाबांनाही डॉक्टर व्हायचं होतं, पण त्यांना ते जमलं नव्हतं. मग त्यांनी दुसऱ्या मजल्यावर वसतिगृह चालू केलं होतं. महिलांचं वसतिगृह.
ती जागा म्हटली तर शहरापासून जवळ होती, म्हटली तर शहराबाहेर. शहरातली महागडं भाडं देणं ज्यांना जमत नाही त्या महिला इथे राहायच्या. काकांच्या हॉस्पिटलमध्ये सतत भरती असायची, त्यामुळे पूर्वी या इमारतीत चांगली चहलपहल असायची. म्हणून आता काकांचं बंद पडलेलं हॉस्पिटल आणि बाबांचं बंद पडलेलं वसतिगृह बघताना तिला वाईट वाटलंच. हे सर्व असं व्हायला नको होतं. तिला वाटलं निदान नामदेव इथं राहतो म्हणून एवढं तरी टिकलं आहे घर. रात्री नामदेवाने केलेले पिठलं भात खाताना तिला आईची आठवण आली. आयुष्यभर गृहिणी म्हणून राहिली, पण बाबा गेल्यावर मात्र तिचा वसतिगृह चालू ठेवण्याचा निर्णय वाखाणण्यासारखा होता. ते तिने चालूही ठेवलं होतं, पण मग काय झालं असेल की तिने एकदम तो निर्णय घेतला. अनामिका तरी नोटीस आली म्हणून आली असली तरी ते कारण दुर्यम होतं. खरं तर तिला घरात लागोपाठ झालेल्या घटनांचा कार्यकारण भाव शोधायचा होता. शेवटी आजी म्हणायची तेच खरं झालं होतं. हे घरानं शापित आहे हे सिद्ध होत होतं. घरातला प्रत्येक माणूस दुःखी होता. मनासारखं काहीच घडत नव्हतं आणि आता तर माणसाने भरलेली ती वास्तूच पूर्ण रिकामी झाली होती. हे सर्व अशा पद्धतीनं का घडलं होतं? अनामिका स्वतः डॉक्टर असल्यानं इतकी वर्ष तिचा ह्या सर्वांवर विश्वास नव्हता, पण ज्या पद्धतीनं काही कारणाशिवाय लागोपाठ 3 मृत्यू झाले होते त्यावरून ती आता या सगळ्यांवर विश्वास ठेवावा का असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला होता. रात्री जेवण झाल्यावरती वर दुसऱ्या मजल्यावर बाबांच्या केबिनमध्ये जाऊन बसली होती. बाजूच्या ड्रॉवरमधला कागद आणि होल्डरमधलं पेन घेऊन तिनं सर्व घटनाक्रमवार लिहायला सुरुवात केली. 3 वर्षापूर्वी अचानकपणे झालेल्या बाबांचा मृत्यू हार्ट अटॅकनं, आयुष्यभर गृहिणीपद सांभाळणाऱ्या आईचं वसतिगृह चालवायला घेणं, मनोहर काकांचा अज्ञात व्यक्तीकडून झालेला खून, समीरचं एकाकी घरातून निघून जाणं, आईनं विहिरीत टाकून आत्महत्या करणं, या सर्व विचित्र घटना गेल्या 2-3 वर्षात घडलेल्या. सर्व घटना लिहून झाल्यावर तिनं त्या सर्व घटनांच्या दरम्यान तिचं बाबांशी, काकांशी, आईशी फोनवर झालेलं बोलणंही आठवून लिहून ठेवलं होतं. कशातून कुठला धागा मिळतो का ते पाहण्यासाठी लिहून ठेवलेली ती परत वाचत होती. एखाद्या घटनेचा दुसऱ्या घटनेशी काही संबंध लागतोय का याचा ती रात्रभर विचार करत होती. मध्यरात्री अचानक तिला काहीतरी आठवलं आणि ती तीरासारखी उठली. हातात बॅटरी घेऊन घरातल्या आडगळीच्या खोलीत गेली. तिथली एक खुंटी तिनं गोल फिरवताच कोपऱ्यात ठेवलेल्या जुनाट अशा भल्या मोठ्या ट्रंकचं झाकण आपोआप उघडलं. तिनं बिनदिक्कतपणे त्यात पाऊल टाकलं. तिची उडी पडली. तीच जागा एका खोलीच्या माळ्यावर खाली जायला एक शिडी होती. ती खोली म्हणजे तळघर होतं. पूर्वी एकदा ती आजीबरोबर आली होती आणि आता दुसऱ्यांदा पूर्वी इथे धान्याचं कोठार होतं म्हणे. पण शेती गेली आणि मग याचा उपयोग होणं बंद झालं. जायच्या आधी एकदा आई बोलली होती, अनामिका आपल्या घराला तळघर आहे माहीत आहे ना तुला? तुझे बाबा तिथे सर्व खाजगी गोष्टी ठेवायचे आणि आता मीही ठेवते. इथे काहीतरी मिळेल का आपल्याला? काहीतरी धागा हाती लागेल का? तर मनाला पडलेलं कोडं तर सुटेल. एक मोठं ओझं उतरेल मनावरच. बाकी काही नाही, पण तिघांच्या मृत्यूची कारणं जरी कळली तरी बास. बाबांचा मृत्यू तरी समजता येण्यासारखा आहे. हार्ट अटॅक कोणाला येऊ शकतो, अगदी बाबांसारख्या सुदृढ वाटणाऱ्या माणसालाही. पण काकांचं काय? पोलिसांनाही शोधता नाही आलं. आणि आई, तिची एकदम आत्महत्या. आपण तेव्हा इथे असतो तर हे सगळं टळलं असतं का? की हे घडायचं होतं म्हणूनच देवाने आपली रवानगी केली का? आणि समीर तो का असा अचानक निघून गेला? काकांनी डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायची जबाबदारी केली असणार त्याच्यावर. त्याला शिक्षणात कुठं रस होता? बिझनेस करणार असं काहीसं म्हणायचा तो. तिला आठवलं, विचाराचं काहूर माजलं होतं तिच्या मनात. काही असो, पण आता इथे या तळघरात काहीतरी हाताला लागायलाच हवं. शिडीवरून खाली उतरल्यावर तिला एक मोठं लाकडी कपाट दिसलं. बॅटरीच्या उजेडात तिला जे काही त्या कपाटातलं महत्त्वाचं वाटलं ते घेऊन ती परत बाबांच्या केबिनमध्ये आली. तिच्या हातात लागली होती काही कागदपत्र, आईची डायरी, CC कॅमेराचं फुटेज.
ते सर्व बघून वाचून तिच्या बऱ्याच प्रश्नाची उकल झाली होती. CC कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये तर स्पष्ट दिसत होतं काकांचं बाबांना धमकवणं. मला वसतिगृहात मजला देऊन टाक अरविंद. मी परत एकदा तुला सांगतोय. मी मागेही सांगितलं होतं दादा तुला, आणि तेच परत सांगतोय की ते शक्य नाही. अरे पण का? मी तुला भाडं देईन ना त्याचं. त्या बायका देतात त्याहून जास्त भाडं देईन. माझं हॉस्पिटल काढायचं आहे मला. काका जरा आक्रमकपणे बोलत होते. सॉरी, नाही जमणार मला. ते मी अनामिका करता ठेवलंय, आणि हे मी तुला अनेक वेळा सांगितलंय. अनामिका जाऊन बसली तिथे अमेरिकेत. ती कसली येते आता इथं, आणि धरून चाल आली तर मी देईन की तिला तो मजला खाली करून. तुझा विश्वास नाही का माझ्यावर? विश्वासाचा प्रश्न नाही दादा. मी एकदा नाही म्हटलंय ना, मग उगाच वाद घालू नको. बरं, मला माहीतच होतं अरविंद तू नाटक करणार म्हणून. आता बघ मी काय करतो ते. करतो कशाला? केलंय, करून झालंय. तुला माहिती आहे का अरविंद, तुझ्या वसतिगृहात रंगकाम चालू होतं ना, तेव्हाच मी तिथं सर्व खोल्यांमध्ये छुपे कॅमेरे लावून घेतले. पत्रकारांना सांगायची खोटी लगेच. काही अभयराव इनामदाराच्या महिला वसतिगृहात छुपे कॅमेरे. वसतिगृहाचे मालक अरविंद इनामदार यांच्यावर संशय. ही बातमी उद्याच्या पेपरमध्ये येते की नाही ते बघ, आणि मग पोलिसांना तुला अटक करायला किती वेळ लागतोय. ते फुटेज बघून अनामिका एकदम स्तब्ध झाली. मनोहर काका असे होते, इतके नीच. तेव्हाच बाबांचा केविलवाना चेहरा बघून तिला खूप वाईट वाटलं. त्या रेकॉर्डिंगच्या खाली तारीखही येत होती, 19 सप्टेंबर 2014. हो, हा तोच दिवस. बाबांचा मृत्यू त्याच दिवशी झाला, हार्ट अटॅकने. हेच कारण त्याच्या हार्ट अटॅकचं. बाबांच्या मृत्यूचं कारण समजलं, तसंच काकांच्या हत्येचं गुढी समजलं तिला आईच्या डायरीहून. त्यात लिहिलं होतं, आज मनोहर भाऊजींनी पाठवलेली सर्व डॉक्युमेंट्स परत पाठवून दिली. त्यांच्या पैशावर जगायची वेळ अजून माझ्यावर आली नाही. काही झालं तरी वसतिगृहाचा ताबा त्यांना देणार नाही. यांच्या मनात होतं तसंच घडेल. जमेल तितके वर्ष मी चालवेन वसतिगृह. नंतर अनामिकाचं हॉस्पिटल असेल तिथं. ह्यांची शेवटची इच्छा मी पूर्ण करेनच. खरं तर सही करणार होते त्या कागदपत्रावर. 2 वर्ष वसतिगृह चालवण्यापेक्षा त्यांनाच द्यावं भाड्यानं जागा असं वाटलं होतं. वसतिगृहातल्या बायकांपेक्षा जास्त भाडंही देतो म्हणाले होते. अनामिका आली आणि तिला हॉस्पिटल उघडायचं असेल तर जागा परत देतो म्हणाले होते. शेवटी आपलेच नातलग, शिवाय वहिनी नाहीत त्यांच्याबरोबर. समीरचं आणि त्यांचं पटत नाही, त्यामुळे एकटे पडलेत असं वाटत होतं. खूप सहानुभूती वाटली होती त्यांच्याबद्दल. पण जेव्हा त्यांच्या हार्ट अटॅकचं खरं कारण समजलं, CC फुटेजवरून जेव्हा ठरवलं ह्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्याला मी सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. हे वाचून अनामिकाच्या लक्षात आलं, काकांच्या गूढ मृत्यूचं कारण आईनं. होय, आईनंच घेतला त्यांचा बदला. शेवटी काकांवरचा राग तिच्या बोलण्यात यायचा कित्येकदा. काका गेल्यानंतर समीर निघून गेला होता घर सोडून. आईसारख्या सर्वसामान्य बाईला हे पचलं नसावं सर्व. म्हणूनच की काय ती फोनवर म्हणू लागली होती, अनामिका तू इथे राहा बाई, ह्या इथे नकोच येऊस. हे घर शापित आहे. ह्या घराने सर्वच धूळधाण केली, आणि मग काही दिवसातच आईने आत्महत्या मागच्या विहिरीत केली. बऱ्याच गोष्टी आता तिच्या लक्षात आल्या असल्या तरी अजून काही अनुत्तीर्ण प्रश्न होतेच. तिचं नवीन हॉस्पिटल उघडण्याच्या आधी त्याची उत्तरे मिळणं पण गरजेचं होतं. कोणाकोणाकडून ऐकलेल्या, आणि मुख्य म्हणजे काल नामदेवाने सांगितलेल्या भूताखेतांच्या गोष्टी. म्हणून इथं ह्या इमारतीच्या आसपासही कोणी फिरकत नाही म्हणे. भूत इथं आपल्या घरात, ह्या इमारतीत? छे, काहीतरीच अशक्य आहे. नामदेवा तू हे काय सांगतोयस? काहीतरी बरळतोयस का? ती म्हणाली होती. मुळीच नाही ताईसाहेब, मी स्वतः पाहिलंय, ऐकलंय. ताईसाहेबांना मागच्या विहिरीतून हाका मारताना, बाबासाहेबांना वसतिगृहात गस्त घालताना, आणि काकासाहेबांना हॉस्पिटलात तो पांढरा डगला घालून फिरताना. गप बस, ह्या असल्या गोष्टी तुम्ही पसरवता, आणि म्हणूनच मग लोक फिरकेनाशे होतात. आता हे असलं काही बरळायचं नाही. लक्षात ठेव, मी नव्याने हॉस्पिटल चालू करणार आहे इथं, समजलं का? पैजी. तिला आता ह्या वेळेस काल नामदेवाशी झालेलं बोलणं आठवलं. आपण
एवढे तळघरापर्यंत गेलो. नंतर तिथून निघून परत इथे दुसऱ्या मजल्यावर येऊन बाबांच्या केबिनमध्ये बसलोय. कुठे कोण दिसलं उगाच बडबडत असतो काहीतरी. आता काही तासातच सकाळ होईल. इथे इमारतीत तर नाहीच, पण बाहेर आवारात मागच्या परिसरातही कोणी दिसलं नाही असं म्हणून ती खिडकीत गेली. मात्र तिचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. विहिरीत काहीतरी पडल्याचा तिला भास झाला. भास नव्हताच तो. डोळे सोडा, पण कानांनाही अर्थ किंकाळी आणि धपकन पाण्यात काही पडल्याचा आवाज ऐकलाच की. मग हा भास कसा असेल? तो आईचा आत्मा होता का? या विचारानं तिला दरदरून घाम फुटला. नामदेवाला हाक मारायला म्हणून ती बाहेर आली तर तिला बाबांच्या अंगलटीचा, त्यांच्यासारखेच पांढरे शुभ्र कपडे घातलेला माणूस जमिनीवर काठी आपटत जाताना दिसला, अगदी ओझरता, आणि एकदम शेवटच्या खोलीत शिरून अदृश्य झाला. त्याच्या मागून त्या खोलीत शिरण्याचा तिला धीरच होईना. आता तिचे पाय लटपटू लागले. काही करून नामदेवाला गाठायचं असा विचार तिच्या मनात आला. नामदेव अशा हाका मारत ती धावत सुटली. मोठ्याने हाका मारूनही तो येईना. बहुतेक पहिल्या मजल्यावरच तो असेल असं वाटून ती धडधडत्या छातीनं खाली आली. काकांचं हॉस्पिटल होतं तिथं जे पाहिलं ते पाहून मात्र ती अक्षरशः थरथरून गेली. कानाला स्टेथोस्कोप लावून पांढरा एप्रॉन घातलेले काका ऑपरेशन थिएटरमध्ये शिरत होते. आता ती पूर्णपणे बधीर झाली, पण पूर्ण घामेजून गेली आणि तिच्या छातीतून एक तीव्र कळ गेली. क्षणार्धात ती जमिनीवर कोसळली. ही इमारत पाडून इथे टावर बांधायचं आहे, 12 मजली, पण त्यातले फ्लॅट विकले जातील का? नामदेव म्हणत होता तसं खरोखरच बाबा, अरविंद काका, काकी आणि अनामिका दिसत असतील इथे. फार काळापासून बंद पडलेलं हे कैलासवासी अभयराव इनामदार स्मृती रुग्णालय. शिशिरातील एक भल्या पाटे समीर आपली लेखणी घेऊन डोकेफोड करत बसला होता. प्रश्न होता तितका गहन.